वचन दे प्रकाश मार्गावर. ख्रिस्तामधील प्रियांनो, सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. चला पाहू चला हो त्याला, चला पाहू चला हो त्याला. नृपवैभव घेऊन नाही की अन्य अलौकिक काही, नृपवैभव घेऊन नाही की अन्य अलौकिक काही. तो दीनच जन्मा आला, तो दीनच जन्माला, जगी दीना तारायाला, जगी दीना तारायाला, जगी दीना तारायाला. जगी तारक जन्माला, जगी तारक जन्माला. चला पाहू चला हो त्याला, चला पाहू चला हो त्याला. जरी सर्वतमाला सारी तरी नाही प्रखर करधारी, जरी सर्वतमाला सारी तरी नाही प्रखर करधारी. तो सौम्यच जन्मा आला, तो सौम्यच जन्माला, जगी पाप्या तारायाला, जगी पाप्या तारायाला, जगी पाप्या तारायाला. जगी तारक जन्माला, जगी तारक जन्माला. चला पाहू चला हो त्याला, चला पाहू चला हो त्याला. हे आकाशातून खाली नव जीवन हो उडी घाली. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन दानियल याचा 9वा अध्याय 24 ते 26 ही वचने. दानियल याचा 9वा अध्याय 24 ते 26 ही वचने. आज्ञाभंगाची समाप्ती व्हावी, पातकांचा अंत करावा, अधर्माबद्दल प्रायश्चित्त करावे, सनातन धार्मिकता उदयास आणावी, दृष्टांत व संदेश मुद्रित करावेत आणि जो परमपवित्र त्याला अभिषेक करावा. हे घडून येण्यासाठी तुझे लोक व तुझे पवित्र नगर या संबंधाने 70 सप्तके ठरली आहेत. हे कळून येऊ दे व समजून घे की यरुशलेमेचा जीर्णोद्धार करण्याची आज्ञा झाल्यापासून अभिषिक्त अधिपती असा जो तो येईपर्यंत 7 सप्तकांचा अवकाश आहे व 62 सप्तके लोटल्यावर धामधुमीचा काळ असताही नगर, रस्ते व खंदक यांसह बांधतील. 62 सप्तके संपल्यावर अभिषिक्तांचा वध होईल व त्याला काही उरणार नाही. आणि जो अधिपती येईल त्याचे लोक नगर व पवित्र स्थान उद्ध्वस्त करतील. त्याचा अंत पुराणे होईल. युद्ध अंतापर्यंत चालेल. सर्व काही उजाड होण्याचे ठरले आहे. देवबाप वाचलेली वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना सलाम. या सकाळच्या समयी आपण देवाचं वचन बघत आहोत. दानियल त्याचा 9 अध्याय 24 ते 26 या वचनांमध्ये आम्ही पाहतो. या वचनांमध्ये प्रभू या वचनांच्याद्वारे दानियलच्या द्वारे तो म्हणत आहे की भविष्यवाणी जी केल्या गेली ती भविष्यवाणी प्रभू येशू याच्याकडे दर्शविते. आम्ही पाहतो की या ठिकाणी 3 वचनामध्ये जे बोलल्या गेलं आहे त्याच्यामध्ये आहे 70 आठवडे. आणि 70 आठवड्याचा ज्यावेळेस आम्ही जोड माप करतो तर त्या ठिकाणी आम्ही पाहतो की 490 वर्ष होतात.
हे 490 जे आहे ते इस्रायल आणि यरुशलेमची व्यवहार आणि देवाचा त्याप्रती उद्देश दिसून येते, तो कालावधी दिसून येतो. आणि या उद्देशामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वर अपराधांना संपवणे आणि पापांचा अंत करणे, दुष्टाईचे प्रायश्चित करणे, सर्वकालिक नीतिमत्ता आणणे, याद्वारे 24व्या वचनामध्ये तो आम्हाला हे सांगत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताला पाठवण्यासाठी जो उद्देश परमेश्वराचा होता तो इथं दाखवत आहे. सर्व गोष्टीचे तो अंत करेल, अर्थात पापांचे अंत करेल आणि त्यासाठी तो मारला जाईल, वध केला जाईल, त्याचं जीवन कापून टाकण्यात येईल. 26व्या वचनामध्ये म्हटलं आहे की कापून टाकले जातो, मारले जातो आणि त्याचा धिक्कार केला जातो. आणि ह्या सर्व गोष्टी जे आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल सांगितल्या गेलेल्या आहे. प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला, त्याने या भूतलावर जन्म घेतला, तर त्यामध्ये परमेश्वराचा उद्देश होता. आणि ज्यावेळेस तो ह्या जन्म घेऊन या पृथ्वीवर जीवन जगला, त्यांनी सर्व गोष्टीची पूर्णता केली आणि येशूमध्ये सर्व गोष्टी त्यांनी पूर्ण केल्या. येशूच्याद्वारे आम्हाला पापांची क्षमा मिळाली आणि जेव्हा आम्ही प्रायश्चित करतो पापांचं, तेव्हा आणि प्रभूला क्षमा मागतो, तर तो क्षमा करून आम्हाला नवजीवन देण्यास तो सक्षम आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की प्रभूच्या आगमनाबद्दल, पहिल्या आगमनाबद्दल, अर्थात त्याच्या जन्माबद्दल सांगितलं गेलं आहे, त्याच्या मरणाबद्दल सांगितलं गेलेलं आहे आणि त्याच्या जिवंत होण्याबद्दल सांगितलेलं आहे. प्रियानो, प्रभू ज्यावेळेस आमच्यामध्ये येतो तर त्याच्याद्वारे परमेश्वराचं कार्य अनेक पटीने जीवनामध्ये आमच्या घडून येतं आहे. आमचं जीवन पूर्वीसारखं राहत नाही. आमचं जीवन आशीर्वादाने तर भरतंच, परंतु आमच्यामध्ये पापांची क्षमा होते आणि आम्हाला एक नवीन आनंद, नवीन चैतन्य, नवीन समाशील जीवन मिळतं. आणि जे कोणी त्याचा स्वीकार करतो ते प्राप्त करून घेतात. परमेश्वर असं करण्यामध्ये आम्हा सर्वांना सहाय्य करो. प्रार्थना करूया. जिवंत देव बाप्पा, येशूच्या नावामध्ये तुझ्या चरणाजवळ येतो. बायबलमधील सर्व प्रभू परमेश्वर भविष्यवाणी जे करण्यात आली ती या भूतलावर पूर्ण झाली आहे. आणि प्रभूजी, तुझ्या दुसऱ्या आगमनाबद्दलची पण भविष्यवाणी पूर्ण होत आहे. परंतु त्यापूर्वी प्रभू, आम्हा सर्वांच्या अंतःकरणाची तयारी होऊ दे. आमचं जीवन आम्ही तुला स्वाधीन करतो. आमच्या पापांची क्षमा कर आणि परमेश्वर बाप्पा, आम्हाला एक नवीन जीवन दे आणि आम्हा सर्वांना तुझ्या शांती आणि तुझ्या प्रभूजी कृपेमध्ये तू चालव. प्रार्थना आमचा तारणारा ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. पाहू चला हो प्यारा, हे आकाशातून खाली नव जीवन हो उडी घाली. हे आकाशातून खाली नव जीवन हो उडी घाली. घ्या देही साठवून याला, घ्या देही साठवून याला. जय येशू जय जय बोला, जय येशू जय जय बोला, जय येशू जय जय बोला. येशू हा पहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.